श्री स्वामी समर्थ. आपण निसर्गाच्या सानिध्यात आपण राहिलं पाहिजे म्हणतो, ते अगदी बरोबर आहे. निसर्ग आपल्याला आनंद देतो, पण आपण काही वेळेला शहरात राहतो, भरपूर आपल्याला बाहेर जाता येत नाही, काही नाही. पण आपण जे असे छोटी छोटी रोपं लावतो कुंडीमध्ये वगैरे, ती छोटीशी रोपंसुद्धा आपल्याला दररोज आपण त्याची काळजी घेतली, त्यांची व्यवस्थित निगा राखली तर त्याच्यातून किती मोठा आनंद मिळतो आपल्याला. आपण जे लावलेलं रोपटं असतं ते वाढताना बघतो, त्याला पाणी घालतो, त्याची अगदी लहान मुलासारखी काळजी घेतो आणि ते उगवताना दिसतं, त्याच्यावरती फुलं येतात ते बघतो, तेव्हा तो आनंद म्हणजे पैशात विकत घेता येत नाही. तो आनंद पैशापेक्षाही खूप मोठा आनंद आणि खरा आनंद आहे. असं थोडं आपण निसर्गाच्या सानिध्यात आपण जे लावलेल्या गोष्टी असं त्याच्या काळजी घेणं, आपण लावलेल्या कुंडीमध्ये आलेलं कुठलंही धान्य म्हणा, काही उगवून आलं तर ते पाहूनच आपल्याला किती आनंद होतो की ते छोटंसं रोपटं उगवताना आपण बघतो, खूप आनंद देणारं असतं. तर आपण या कुंडीत वगैरे लावलेल्या छोट्याशा रोपट्यावर आपला जीव किती असतो. आपण जे लावलेलं एखादं कोणतंही झाड असू दे किंवा एखाद्या बियाचे रोपं अशी उगवून आलेली आपण जेव्हा बघतो ना, तेव्हा किती मस्त अगदी आनंद देणारं हे क्षण असतो आपण पाहतो तेव्हा. तर ह्या गोष्टी किती साध्या असतात, पण त्याच्यातून किती छान आनंद मिळतो ना खरं आपल्याला. आणि आपला किती जीव बसतो की आपण जे लावलेलं आहे स्वतः ते असं उगवून आलेलं आहे, त्याच्यावर किती आपला जीव म्हणजे मी लावलेलं आहे ते उगवून आलं, एखादं झाड असू दे वगैरे, किती छान. म्हणजे आपण ती पानं उगवताना असं म्हणजे ते झाड हळूहळू मोठं होतं ना, ते बघताना किती म्हणजे आनंद होतो. आता मी पण हे लावलेली झाडं म्हणजे छोटीशीच आहेत, म्हणजे कुंडीमध्ये आहेत किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यात आपण असं लावतो तेव्हा ते उगवून येतं, ते आनंद किती मस्त वाटतं. तर हा आनंद आपण म्हणजे थोडा वेळ आपण असं घालवला पाहिजे की ज्याच्यामधून आपल्याला असा आनंद मिळतो. मलाही छान वाटतं म्हणजे छोटी छोटी रोपं बघायला, त्याची पानं हातात घेऊन असं छानपैकी पाहायला खूप छान वाटतं ना. आपण लावलेलं एक छोटंसं रोपटं मोठं होताना पाहणं हे खूप म्हणजे आनंददायीचं आहे खरं तर. आपण हे जरी ह्याला काय म्हणजे कुंडीत लावलेलं असू दे आणि अशी झाडं अशी सुकलेली वगैरे झाली किंवा काय झालं तर आपल्या मनाला किती वाईट वाटतं ती सुकली वगैरे तरी पण. मग हे छोटंसं असे आपण लावतो तर शेतकरी लोकांना म्हणजे त्यांचं धान्य वगैरे असं म्हणजे लावलेली पिकं ही अशी पाण्याखाली वगैरे जातात, त्यांना किती वाईट वाटत असेल. मला कधी कधी डोक्यात असा विचार येतो की ते एवढं मोठं आपण त्यांनी लावलेली शेती असते, पावसाळ्यात खूप पाऊस अतिवृष्टीमुळं त्यांची शेतीमध्ये पाण्याचं नुकसान म्हणजे शेतीचं नुकसान होतं अतिवृष्टीमुळं, तर त्यांच्या मनाला किती वाईट वाटत असेल. आपण या छोट्याशा कुंडीमध्ये लावलेली झाडं, त्यांना थोडंसं काहीतरी झालं तरी आपल्या मनाला किती यातना होतं. ती किती छोटी रोपं, पण त्यांनी एवढ्या मेहनतीने लावलेली पिकं वगैरे अशी डोळ्यासमोर अशी म्हणजे अतिवृष्टीमुळं वगैरे ते नुकसान होतं शेतकऱ्यांचं, त्यांना किती वाईट वाटत असेल ना. मग ह्या आपल्या छोट्याशा रोपट्यांवर आपला किती जीव बसलेला असतो. त्यांनी तर एवढ्या पावसात वगैरे किती म्हणजे शेती करताना किती शेतकरी लोकांना म्हणजे किती रिस्क असते पावसामध्ये. म्हणजे शेतामध्ये साप वगैरे असतात, विंचू असतात, त्याची पर्वा न करता शेतकरी लोक आपल्यासाठी किती धान्य म्हणजे आपल्यासाठी म्हणजे अन्नदाताच आहे शेतकरीसुद्धा. मग हे कधी कधी अशी छोट्या रोपट्याला काही झालं ना तरी माझ्या मनाला खूप वाईट वाटतं. तेव्हा माझ्या मनात विचार येतो की खरं त्या शेतकऱ्यांना किती दयनीय त्यांची अवस्था असते. कधी कधी त्यांच्या शेताला म्हणजे शेतातलं पीक असतं त्यांना भाव मिळत नाही, किती ते कष्ट करतात. खरं तर खूप वाईट वाटतं ना, म्हणजे असं विचार केला तरी त्यांच्या पिकाला भाव मिळत नाही. तेव्हा आपण जेव्हा बाजारात जातो ना, तेव्हा शेतकऱ्याकडून काही खरेदी करतो ना, मी कधीच म्हणजे जेवढ्या रेटमध्ये देईल ना तेवढ्या रेटमध्ये त्या भाज्या शेतकऱ्यांकडून घेते, कधीच त्यांना कमी करा म्हणत नाही. कारण ते आपल्यासाठी एवढं पिकवतात, ते एवढी मोठी रिस्क घेतात शेतामध्ये. ऊन वारा पाऊस वादळ विजा पडतात, म्हणजे कितीतरी शेतकऱ्यांचे म्हणजे शेतकरी असे विजेचा धक्का बसून पावसाळ्यात जातात तेव्हा
असं शॉक बसतो किंवा काही अशा दुर्घटना घडतात त्यांच्यासोबत, तेव्हा खरंच वाईट वाटतं. म्हणजे आपण एवढ्याशा रोपट्याला वगैरे किती जीव लावतो आणि ते आपल्यासाठी एवढं अन्नदाता आपल्याला म्हणजे त्यांच्यामुळंच अन्न खायला मिळतं खरं तर. त्यामुळं असं बाजारात वगैरे गेलं ना तर कधी असं जास्त कमी करून मागू नका. म्हणजे कसं आहे, शेतकरी खूप कष्ट करतात, त्यांच्या कष्टाला म्हणजे तेवढा न्याय मिळत नाही ना खरंच. आणि आपण एवढं छोट्या गोष्टी असं लावलं, जरा उगवून नाही आलं तर का नाही आलं असा विचार येतो ना कुंडीमध्ये वगैरे पण लावलेल्या. आणि जेव्हा ते उगवून येतं तेव्हा पाहतो आपण किती हिरवंगार असे छोटंसं काहीतरी असू द्या पण आपल्या मनाला किती, तेव्हा त्यांची पिकंसुद्धा शेतकऱ्यांची एवढी मोठी होतात आणि ते नंतर काय वेळ अतिवृष्टीने म्हणजे ती जमीनदोस्त होतात, तेव्हा त्यांच्या मनाला किती यातना होत असतील हे खरं आपण समजू शकतो ना. तर असं म्हणजे आपण भाजी घेताना कधी मोलभाव करू नका शेतकऱ्याकडून घेताना, असं मला तर नक्की वाटतं. 1-2 पैसे उलट त्यांना मिळाले तर त्यांच्या घरादाराला खूप फायदेशीर ठरेल. आपण किती बाहेर जाऊन अशा गोष्टीत आपण निरर्थक पैसे घालवतो, कपडे घेतो त्याच्यामध्ये, मॉलमध्ये घेतो, ह्याच्यामध्ये तिथं कुठं कमी करतात. आणि आपण शेतकऱ्यांना त्यांनी एवढ्या केलेल्या कष्टाने त्याचा मालाला आपण पैसे देताना आपण कधीच म्हणजे कमी करून मागत जाऊ नका. जेवढ्या भावामध्ये मिळते ना त्यांना खरंच खूप कष्ट असतात. आपण विचार करा थोडासा, म्हणजे मला असं वाटतं. तर कधी पण आपण म्हणजे निरर्थक पैसे बरेचदा वाया घालवतो. ते न घालवता आपण जिथं सार्थकी लागत असतील तिथं थोडासा पैसा खर्च केला तर काही हरकत नाही असं मला वाटतं. नक्की विचार करा. माझे विचार जर तुम्हाला पटत असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली नक्की मला कमेंट करा, किंवा माझं काही बोलताना चुकलं असेल तरीही मला सांगा. पण मला असं माझे थोडंसं मनात आलेले विचार तुमच्याशी शेअर करू वाटले. तुम्हाला आवडले तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा.